हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान अशी मस्त रसमलाई बनवणार आहे। तर चला तर मग आपण बनवायला स्टार्ट करूया। तर मी या पातेल्यामध्ये थोडंसं खाली पाणी टाकलेलं आहे आणि जे रसमलाईसाठी आपल्याला जर रस हवा आहे त्यासाठी मी हे दूध म्हणजे मसाले दूध करणार आहे। आणि यामध्ये जो आपल्याला रसमलाई करायची आहे त्यासाठी मी हे इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता याला आपण छान असं उकळी काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे दूध आता उकळी याला येत आहे। तर माझ्याकडे हा एव्हरेस्टचा दूध मसाला आहे। तर याचं पूर्ण पॅकेट मी यामध्ये टाकत आहे। जर तुमच्याकडे जर हे पॅकेट नसेल तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या पद्धतीने सुद्धा। हे थोडेसे बदाम, काजू, पिस्ता आणि केसर, त्याचबरोबर वेलची पावडर हे सुद्धा टाकून तुम्ही चालेवालं दूध बनवू शकता। तर आता हे यामध्ये आपण छान असं शिजवून घेणार आहे। यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता। आता यामध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे। तर याला आपण छान असं आता उकळी काढून थंड करून याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊ। तुम्ही बघू शकता आपले दूध पण बॉईल झालेले आहे। आता या वाटीमध्ये आपण 1-2 चम्मच व्हाईट व्हिनेगर घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आता हे जे दूध बॉईल झालेलं आहे तर यामध्ये हे आपण थोडं थोडं करून असं या दुधाला फाडून घेणार आहोत। तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता यामध्ये। तुम्ही बघू शकत असाल की हा आपले दूध छान असं फाटत आहे। हे असं ग्रीन ग्रीन पाणी दिसायला लागलं की समजावे आपले दूध छान असं फाटलं आहे। आता याला आपण गाळून घेऊया। आता या दुधाला आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे चाळणीमध्ये कपडा ठेवायचा आहे आणि हे दूध असं छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर याला असं थंड पाणी टाकून हे छान असं जो आपण छेना काढलेला आहे त्याला छान असं धुवून घ्यायचं आहे। म्हणजे जे व्हिनेगर टाकलं आहे ना आपण, जो टेस्ट याला लागू नये म्हणून याला 5-6 पाण्याने असे धुवून घ्यायचं आहे मस्त असं। आता हे मी छान असं धुवून घेतलेलं आहे। आता याला मी काय करणार आहे, असं रुमाल हे करून जेवढं होईल तेवढं पाणी असं या टाईपमध्ये करून घेणार आहे। आता याला आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। असं मळून घ्यायचं आहे याला। आपला जो हात आहे ना, या हाताने छान असं आपल्याला दाबून दाबून एक 5 ते 10 मिनटं छान असं याला मळून घ्यायचं आहे। या हाताने असे छान असं मळून घ्यायचं आहे। एक 5 मिनटं तुम्हाला असं छान मळून घ्यायचं आहे। तर याचे आपण छान असे गोळे करून घ्या। कधी कधी काय होतं की जर तुमच्याकडून पाणी जास्त पिळलं गेलं नाही तर मग हे थोडंसं पीठ पातळ होतं। तर त्यावेळी तुम्ही काय करा, बाइंडिंगसाठी म्हणून कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकू शकता। तर आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, हे बघू शकता। आता यामध्ये मी 2 चम्मच साखर टाकते, म्हणजे कसं थोडी टेस्ट पण रसमलाईला छान येईल। आता हे पाणीसुद्धा आपण उकळू देऊ। तर याचे आपण आता छान असे गोळे करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे असे छान 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 गोळे आपण करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे हे सर्व गोळे मी आता करून घेते। रसमलाईचे गोळे मी आता सर्व करून घेतलेले आहेत। पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये छोटासा गोळा मी टाकून बघते। आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, बारीक करायची नाही। हा गोळा विरघळला नाही म्हणजे बाकीचे गोळे आपण यामध्ये छान टाकून घेणार आहेत। सर्व गोळे आपल्याला एकदम टाकायचे नाही, थोड्या थोड्या वेळाने टाकायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व गोळे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। 5 मिनटं यांना छान उकळू द्यायचं आहे। त्यानंतर मी यावर झाकण ठेवून 5 मिनटं उकळून घेणार आहे। तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, वाव, आपले गोळे किती छान फुललेले आहेत। तर या पळीच्या साहाय्याने तुम्हाला असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने हे छान शिजले जातील। आता याला परत 5 मिनटं झाकण लावून मी शिजवून घेते आणि आपले गोळे छान तयार झालेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत।
हे गोळे आपल्याला घेऊन या थंड केलेल्या दुधामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे हे असे जे फुललेले आहेत तर तसेच थंड दुधात टाकल्यामुळे राहतील. तर तुम्ही बघू शकता हे आपले गोळे किती छान असे फुललेले आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व गोळे मी यामध्ये टाकून घेणार आहे. सर्व गोळे मी यामध्ये दुधामध्ये टाकलेले आहेत. आता हे छान असे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फुलतील आणि टेस्टला पण खूप छान लागतील. तर याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता ही रसमलाई मी फ्रीजमधून काढलेली आहे. मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवली होती. जशी आपण त्या पाण्यामधून काढली होती तशाप्रमाणे ही छान अशी टप्पर फुगलेली आहे. तर अशी रसमलाई तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. मिठाईच्या दुकानामध्ये ही रसमलाई खूप महाग मिळते. तर हीच रसमलाई आपण कमीत कमी पैशामध्ये घरी करू शकतो आणि तेही घरच्या टेस्टमध्ये आणि सेम टू सेम अशी जशी आपण मिठाईच्या दुकानातून आणतो तशामध्ये ही छान अशी रसमलाई होते. तर तुम्ही ही रसमलाई नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही प्रत्येक वेळी कोणताही सण असेल तर ही रसमलाई तुम्ही करून खाल. आणि या होळीला तुम्ही ही रसमलाई नक्की ट्राय करू शकता. तर अशा माझ्या छान छान रेसिपी तर जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी याच्यावर छान असं काजू बदामचे काप टाकून याला गार्निशिंग करत आहे. तर भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.